लोणार येथून एका इसमाने चिमुकलीला दुचाकीवरून 100 किलोमीटर प्रवास करत बुलढाणा येथील अनाथ आश्रमात टाकण्यासाठी आणले होते, परंतु अनाथ आश्रमाने पोलिसात तक्रार नोंदवण्यास सांगितले। पुढे काय घडलेले आहे पहा। चॅनलवरती नवीन असाल तर मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। हा इसम चिमुकलीला घेऊन त्याच दिवशी रात्रीचे 7 ते 8 वाजेच्या वेळी बुलढाणा शहर पोलिसात तक्रार द्यायला पोहोचला होता। ही चिमुकली एका वेडसर महिलेची असून तिने या चिमुकलीला बेवारस सोडून निघून गेल्याने त्याने असे पोलिसांना सांगितले। त्यामुळे चिमुकलीला अनाथ आश्रमात टाकण्यासाठी आणल्याचे या इसमाने पोलिसांसमोर कथन केले। सकाळपासून ही चिमुकली या इसमाकडे असल्याने ती उपाशी होती। याच कारणाने ती व्याकुळ होऊन रडत होती। यावेळी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस कर्मचारी योगिता शिवाजी डुकरे यांनी या चिमुकलीला रडताना पाहताच त्यांच्यामधील ममता जागृत झाली। त्यांना कळलं की ही चिमुकली उपाशी आहे। त्यांनी लगेच परवानगी घेतली आणि या चिमुकलीला स्वतःचं दूध पाजून शांत केलं। विशेष म्हणजे महिला पोलीस कर्मचारी योगिता शिवाजी डुकरे यांना 1 वर्षाचं बाळ असल्याने त्यांना ती चिमुकली उपाशी असल्याचे लक्षात आलं। सध्या या चिमुकलीवर बुलढाण्याच्या सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत। या पोलीस मातेचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे। तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा।